नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। तर सरू आणि राजेंची आता फायनली भेट झालेली आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तर ज्यावेळेस राजन हा गावाकडे गेलेला असतो आणि त्याला सरूला भेटायचं असतं, म्हणजेच त्याला माहीत नसतं की सरू हीच खरी त्याची गौरी आहे, कारण की ती सगळी लोक म्हणतात की ही जमीन त्या सरिताची आहे। तर त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की काही जरी झालं तरी त्यांच्यासोबत बोलून ही जमीन मला खरेदी केलीच पाहिजे। त्याच्यावेळेस मात्र राजन आता ठरवतो की काही जरी झालं तरी त्यांनी जे एजंटला पैसे दिलेले असतात तो काही त्याचं काम करत नसतो। त्यावेळेस मात्र राजनची आणि सरूची आता भेट घडणारच असते आणि याच्या अगोदर देखील तुम्ही पाहिलंच असेल की राजन आणि सरू समोरासमोर येतात, पण सरू तिथून तोंड लपून निघून जाते, कारण की सरूच्या लक्षात आलेलं असतं की तो राजनच आहे आणि अजून पण राजनला मी लक्षात आहे। त्याच्यामुळे सरू म्हणत असते की काही जरी झालं तरी मला यांच्यासमोर यायचं नाही आहे, कारण की भूतकाळामध्ये जी गोष्ट घडली होती की कामिनीने पूर्णपणे त्या गौरीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच गौरीने आता तिचं नाव बदलून ती शहर सोडून चक्क ह्या गावात आलेली असते आणि त्याच ठिकाणी मात्र राजनला एक नवीन रिसॉर्ट बनवायचं असतं आणि त्याच्यामुळे त्याला जमीन हवी असते आणि सरूने अगोदर देखील नकार दिलेला असतो, पण राजनला माहीतच नसतं की ती सरू म्हणजेच त्याची गौरी आहे। तर इकडे आता कमळीची कबड्डीची स्पर्धा असते हे तुम्हाला माहीतच आहे आणि कमळीच्या बी टीम म्हणजे संघासाठी नेतृत्व करण्यासाठी चक्क आता आपले ऋषी सर देखील तयार झालेले असतात आणि ऋषी सर आता तो संघ जिंकावा यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असतात आणि तुम्ही पुढे बघसालच की आपली कमळी त्या ए टीमपेक्षा भारी खेळून त्या अनिकाला देखील हरवते आणि त्या संघाचं नाव देखील मोठं करते। त्यावेळेस मात्र ऋषी सर देखील खूप खुश असतात आणि सगळेच त्यावेळेस मात्र आता परत एकदा अनिका तोंडावरती पडते आणि हे सगळं घडत असताना मात्र अन्नपूर्णा आजीला देखील खूप भारी वाटतं, कारण की अन्नपूर्णा आजीला वाटतं की कमळी खरंच खूप भारी आहे। त्याच्यामुळे आता आजोबांच्या तब्येतीमध्ये देखील पूर्णपणे बदल झालेला असतो, हा तुम्ही पाहिलाच असेल। तर फक्त आणि फक्त आपल्या कमळीमुळे शक्य झालेलं असतं। तर ते सगळेजण आता खूपच खुश झालेले असतात, पण हे सगळं घडताना मात्र कामिनीला मात्र तिचा खूप राग येत असतो। कामिनी म्हणत असते की हे आत्तापर्यंत जे काही तिने केलेलं आहे ना ते एकदम चुकीचं आहे, त्याच्यामुळे त्या कमळीचा मी तर सोडणार नाही, तिला पूर्णपणे बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही। हे सगळं करायचं कामिनीच्या डोक्यात असतं, पण कामिनीला माहीत नसतं की तिने किती जरी कारस्थान केले तरी शेवटी आपली कमळी कोणाच्या बापाला देखील घाबरणार नाही। ती चक्क आता स्वतःच्या आजोबांसारखंच आजोबांना जपत असते, हे तुम्ही पाहिलंच असेल। त्यावेळेस मात्र आजोबांना देखील आता हळूहळू बोलायला यायला लागतं मित्रांनो, हातपायांची हालचाल देखील होते। पण इकडे आता राजनला राहून वाटतं की ती बाई कोण असेल, मला जिची जमीन घ्यायची ती मला तिचं तोंडच का दाखवत नाही, हा सगळा राजनला प्रश्न पडतो। आणि मित्रांनो, आता राजनसमोर एवढं मोठं भयानक सत्य उघडकीस येतं की राजनला कळतं की ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती सरू आहे आणि त्यावेळेस मात्र सरू आणि राजनची मित्रांनो समोरासमोर भेट होते। पण त्याच्या अगोदर मात्र आपली पूर्णाजी देवाकडे परत प्रार्थना करत असते की आता 6 महिने संपत आलेले आहेत, त्याच्यामुळे 6 महिन्याच्या आतमध्ये मला माझी नात जर नाही सापडली तर सगळी काही प्रॉपर्टी त्या अनिकाच्या नावावरती करावी लागेल। आणि हे सगळं कामिनी देखील येऊन बोलून दाखवते की आता तुला जर तुझी नात नाही सापडली वहिनी तर सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करावी लागेल आणि हाच सगळा काय त्यांचा प्लॅनिंग असतो। पण मित्रांनो, आता दुर्दैवाने असं सगळं काय घडतं की राजनची आणि सरूची समोरासमोर भेट होती आणि त्याच्या अगोदरच पूर्णाजीला देखील गुरुजी सांगतात की काळजी करू नका, लवकरच तुम्हाला तुमची मोठी नात आणि मोठी सून देखील भेटल। आणि त्यावेळेस राजनची आणि सरूची भेट झाल्याच्या नंतर राजनला तर पायाखालची माती सरकते, कारण की राजनला कळत नाही की सरू अजूनपर्यंत जिवंत आहे, म्हणजेच त्याची गौरी। तर राजन म्हणतो की गौरी तू कुठे होतीस? हे सगळं ऐकून मात्र गौरीला देखील आनंद होतो, पण त्यावेळेस मात्र सरू म्हणते की मी गौरी नाहीये, मी सरू आहे, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतं। तर राजन म्हणतो की तुझा असा कसा गैरसमज होईल, आपलं लग्न झालंय, आपली मुलगी होती, हे सगळं काय राजन तिच्यासमोर बोलून दाखवतो। पण हे सगळं घडत असताना मात्र हे सगळं काही जरी झालं तरी राजनला पूर्णपणे माहीत असतं की ही माझी गौरीच आहे। त्यावेळेस मात्र सरू तिथून निघून जाते, राजन तिला अडवतो आणि म्हणतो की सरू प्लीज तू माझं ऐकून घे, तू माझी गौरीच आहे, माझ्यासोबत बोल। त्यावेळेस मात्र आता गौरी देखील सांगते की हे बघा तुम्ही माझ्यापासून लांब राहाल तेवढंच चांगलं आहे। त्यावेळेस मात्र ती देखील रडते आणि त्यांच्या सगळ्या काही जुन्या आठवणी त्यांना आठवायला सुरुवात होती मित्रांनो, हे तुम्हाला पुढे दिसेलच। पण त्यावेळेस मात्र गौरीच्या म्हणजेच आपल्या सरूच्या लक्षात येतं की ह्यांच्यापासून लांब राहणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे, कारण की आपण जर लांब राहिलो तर आपण वाचू शकतो। आणि काही जरी झालं तरी आता गौरी ठरवते की आता राजन सरांसोबत परत तिने जायचं नाही, कारण की मित्रांनो त्यांची भेट झालेली असते, पण तिने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी आपण इथून जायचं नाही आहे, कारण की आपण जर तिकडे गेलो तर आपल्यासोबत जे भूतकाळात घडलं होतं ते परत घडायला वेळ लागणार नाही। आता तिची कमळी देखील मोठी झालेली असते, पण हे सगळं झाल्याच्या नंतर देखील आता काही जरी झालं तरी ती ठरवते की आता मी राजनसोबत जाणार नाही आणि राजनला देखील माहीत नसतं की भूतकाळामध्ये पाठीमागे काय घडलं हिच्यासोबत। त्यामुळेच मात्र राजन म्हणतो की प्लीज तू माझ्यासोबत चल, आई खूप सगळेजण वाट बघतात तुझी, तू असं करू नकोस। पण आपली सरू मात्र राजनसोबत जाण्यास नकार देते, पण इथे तिने चूक केली की बरोबर हे काय कळत नाही मित्रांनो, कारण की तिच्यासोबत जे भूतकाळात घडलंय ते तिला वाटत असतं की परत घडू नये। पण एकीकडे जर तिने ही चूक केली असेल तर पण त्यामध्ये तिचं काय देखील चुकलं नाही, कारण की ती परत गेली की तिला वाटते की कामिनी काही पण करेल आणि त्यांनी आत्ता
आतापर्यंत हिच्यासोबत काय केलेलं असतं हे सगळं तिला आठवत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? सरू आणि राजनची भेट झाल्याच्या नंतर सरूने राजनसोबत गेलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या कमळीने ज्या प्रकारे अनिकाचा माज उतरवला त्याच प्रकारे कामिनीचा देखील लवकरात लवकर उतरवला पाहिजे. तर याबाबत आपलं काय मत आहे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका. पुढच्या सगळ्या अपडेट येतील. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.